नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं समास या नव्या कोऱ्या युट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत हटके आणि इरसाल माणसं। त्यांच्या कर्तबगारीच्या कथा ऐकताना तुम्हाला देखील त्या नक्कीच आवडतील। यासोबतच आपण करणार आहोत चर्चा नव्या कोऱ्या पुस्तकांची, कवितांची आणि वाचलेल्या उत्तम अशा लेखनाची। यासोबतच आम्ही घेऊन येणार आहोत तुमच्यासाठी वेगवेगळ्या ब्रँड्सच्या कथा। मित्रांनो, आज आपल्या समास सोबत गप्पा मारायला आलेले आहेत हिना कौसर खान। हिना या लेखिका आहेत आणि त्या पत्रकार आहेत। त्यांनी धर्मरेषा ओलांडताना आणि ट्रिपल तलाक या दोन विषयांवर पुस्तकं लिहिली आहेत। तर आपण आज त्यांच्याकडूनच या पुस्तकांचा प्रवास जाणून घेणार आहोत। हिना, स्वागत आहे तुमचं समासमध्ये। तर आम्हाला एक पुस्तकांविषयी चर्चा करण्यापूर्वी तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही पत्रकारितेमध्ये कशा आलात आणि तुमचा पत्रकारितेचा प्रवास कसा सुरू झाला? पत्रकारितेत मी लेखनाच्या आवडीतून आले। मला लिहायची आवड असल्यामुळे लहानपणापासून निबंध लेखन असतील किंवा कुठल्याही लिहिण्याची जी ऍक्टिव्हिटी शाळेमध्ये व्हायची त्याच्यामध्ये मी फार हिरिहिरीनं सहभागी व्हायचे आणि मला ते फार आवडायचं। स्वतःहून क्रिएटिव्ह पद्धतीने लिहिणं, म्हणजे अर्थात क्रिएटिव्ह वगैरे ह्या गोष्टी त्यावेळेस काहीच माहिती नव्हत्या, पण आपण स्वतः काहीतरी कल्पना करून लिहावं यामध्ये मला मजा यायची। आणि जेव्हा मोठं झाल्यानंतर करिअरच्या निवडीची जी गोष्ट सुरू झाली तर माझ्या फॅमिलीमध्ये सगळे शिक्षक पेशा हा खूप जास्त आहे। म्हणजे वडील शिक्षक होते, काका सुद्धा प्रोफेसर, आजोबा सुद्धा ITIच्या क्षेत्रामध्ये, म्हणजे असं वेगवेगळ्या फील्डमध्ये, पण शिक्षक या पेशाशी संबंधित ती लोक होती। तर कुठेतरी त्यांना असं वाटत होतं की आता आपली पुढची पिढी सुद्धा शिक्षणातच म्हणजे यावी आणि थोडं मुलींच्या दृष्टिकोनात तो सेफ पद्धतीचा एक प्रोफेशन आहे असंही एक घरातल्यांची भावना होती। पण मला पहिल्यापासूनच शिक्षक व्हायचं नव्हतं। म्हणजे का व्हायचं नव्हतं याचं कदाचित क्लिअर माझ्याकडे आन्सर नव्हतं, पण माझा कल तो नव्हता हे मला कळत होतं आणि मला लिहिण्याशी संबंधित काहीतरी करायचं होतं। आणि लिहिण्याशी संबंधित व्यवसाय म्हणजे तेव्हा त्याच्याविषयीची पाटी एवढी कोरी किंवा तेव्हा अशी माणसंही नव्हती आजूबाजूला की ज्यांना आपण काहीतरी विचारू, सांगू, माहिती होईल। पण मला असं वाटायचं की आपल्या घरात रोज पेपर येतो, म्हणजे मग या क्षेत्रात गेलं की आपल्याला लिहिण्याशी संबंधित ते व्यावसायिक लेखनाकडे ती गोष्ट आपल्याला वळवता येईल। आणि तेवढ्या अगदी साध्या लेखनाच्या एका आवडीतनं मी पत्रकारितेकडे वळले। ओके, म्हणजे घरामध्ये साधारणपणे मुस्लिम फॅमिली असली तरी शैक्षणिक पार्श्वभूमी होती आणि त्याचा फायदा तुम्हाला झाला। पत्रकारितेमध्ये आल्यानंतर सुरुवातीला काही चॅलेंजेस फेस करायला लागले? हो, निश्चितच। म्हणजे अगदी घरातल्या पासून ती सुरुवात, म्हणजे शिक्षण घेण्यासाठी सुद्धा जी साधारण एक काय कॉलेज किंवा ह्याचं एक वेळेचं एक बंधन असतं ते आम्हाला इथे मी जेव्हा शिकत असताना सुद्धा आम्हाला काही फील्ड वर्क्स दिले जायचे आणि मग घरच्यांना असं वाटायचं की संध्याकाळच्या वेळेस कार्यक्रमामध्ये जनरली जे काही सांस्कृतिक कार्यक्रम असायचे ते संध्याकाळच्याच स्लॉटमध्ये असायचे। मग घरचे सुद्धा असं व्हायचं की 6 वाजता ही एखाद्या कार्यक्रमाला जाणार, मग तिथून ती घरी येणार। आणि हीच गोष्ट पुढे जेव्हा प्रोफेशन म्हणजे जेव्हा आपण वर्तमानपत्रांमध्ये जॉईन झाल्यानंतरही तेच कंटिन्यू झालं तर तिथं त्यांना घरच्यांना तो थोडा शॉकिंग गोष्ट होती की कारण बऱ्याचदा आपल्याला एक 10 ते 5च्या नोकरीची सवय असते, तर कुटुंबीय पण त्या बाबतीत कम्फर्टेबल असतात। म्हणजे नोकरी करण्याविषयी काही बंधन नाही, पण वेळा ही खूप मोठी गोष्ट त्यांच्या दृष्टिकोनातून। वेळा म्हणजे काय अनिश्चित आहे सगळं, राईट। तर तो त्यातला एक मेजर कुटुंबियांच्या अनुषंगाने होता। आणि पत्रकारितेत म्हणजे ऍक्च्युअल फील्डमध्ये काम करताना सुद्धा या पद्धतीच्या चॅलेंजेस म्हणजे मी कधीच इमॅजिन केलं नव्हतं की आपला धर्म ही गोष्ट त्यात काहीतरी फॅक्टर म्हणजे ती काहीतरी म्हणजे महत्वाचा रोल प्ले करेल म्हणजे ही गोष्ट काहीच ऍब्सोल्यूट मनात नव्हती। जसे सगळेच या फील्डमध्ये येतात आणि मग नव्याने ते सगळं अनुभवताना जे चॅलेंजेस येतात तेच आपल्या सोबत असणार आहेत ही एवढीच त्याच्याविषयीची कल्पना होती। पण जेव्हा इथं आल्यानंतर पत्रकारितेत अपेक्षा ज्या माझ्याकडनं केल्या जायच्या आणि मुस्लिम असण्याच्या अनुषंगाने जेव्हा काहीतरी मुस्लिम रिपोर्टिंग विषयीचं जे काही एक मागणं असायचं तर ते बऱ्याचदा सांस्कृतिक पद्धतीचं असायचं। आणि मग मला असं वाटायचं की बरं, सांस्कृतिक म्हणजे वर्षातून येणारी एक रमजान ईद किंवा बकरी ईद, या पलीकडे आपण नाही आहोत, राईट, या पलीकडे काही अपेक्षाही नसायची किंवा मग रमजानच्या अख्ख्या महिन्यामध्ये काहीतरी मग त्या अनुषंगाने आपण
माहिती द्यावी, छोटं कॉलम चालवावं वगैरे अशी अपेक्षा असायची. पण मला नेहमी वाटायचं की म्हणजे जर मुस्लिम कम्युनिटीचाच विचार करायचा तर ते एवढ्याशाच गोष्टीत सीमित नाहीये. आणि मग काय वर्तमानपत्रांमध्ये आपल्याला दिसतं म्हणजे या अल्पसंख्याक समूहाचं, तर ते तेवढ्याच 2-3 घटनांपुरतं. आणि मग नाहीतर जिथं मेजर काहीतरी घडतं, जिथलं गुन्हेगार किंवा जिथली ज्या व्यवस्थेचं काहीतरी निगेटिव्ह सगळा रोल प्ले आहे, तिथे मात्र खूप रिफ्लेक्शन मीडियामध्ये जास्ती प्रमाणात ते खूप दिसतं. मग आपल्याकडनं जर अपेक्षाच त्या पद्धतीची आहे, तर मग मला असं वाटत राहिलं की आपण मग त्या अनुषंगाने ग्राउंड रिपोर्टिंग आपल्याकडनं व्हायला पाहिजे. आणि मग ते आपोआप त्या अनुषंगाने माझा जो काही पत्रकारितेचा प्रवास राहिला तो तिकडनं असा शेपअप झाला. म्हणजे मी स्वतःहून चूज नाही केला, त्या व्यवस्थेने मला चूज केलं, असं ते झालं. पण पत्रकारितेमध्ये आल्यानंतर तुम्ही जसं म्हणाल की लहानपणापासून लिखाणाची आवड होती आणि त्यानंतर पत्रकारिता. तर पत्रकारिता म्हणजे काय, तर आपलं लिखाणाचंच काम असतं खूप जास्ती प्रमाणात, कारण प्रिंट मीडियामध्ये मोस्ट ऑफ लिखाणाचंच काम जास्ती असतं. तर तिथून लेखिका होण्याकडचा जो प्रवास आहे तो नेमका कसा झाला? म्हणजे लेखनाच्या प्रवासात नेहमीच होते, त्याची आवड होते, ते लिहित राहिले. लिहित राहणं हीच कदाचित म्हणजे जीवनाचा भाग, जीवनशैलीचा भाग तो झाला. आणि त्याच कुठल्या तरी टप्प्यावरती आपण लिहिलेल्या गोष्टी नंतर लोकांना असं वाटलं की हे म्हणजे लेखकाचं काम आहे, आणि म्हणून लोकांनी तसं ओळख मिळवून दिली. पण मला असं वाटतं की ती प्रोसेस आहे, ते घडत राहील. आता हे तुमचं पहिलं पुस्तक आहे ट्रिपल तलाक. तर हे पुस्तक रूपाने यावं किंवा त्यांच्याविषयी लिहावं. ट्रिपल तलाक हा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. म्हणजे आज सुद्धा ट्रिपल तलाकचा कायदा आल्यानंतर सुद्धा तो आजही तितकासा त्या कायद्याला ऍक्सेप्टन्स असल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही. तर याच्यामध्ये बरेच वाद प्रतिवाद आहेत. तर ह्या विषयावर लिहावं असं का वाटलं, आणि हे लिहित असताना आपल्याही अंगावर कुणी येईल याची भीती नाही वाटली? आधी तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर देईन की लिहायला का वाटलं. अगदी म्हणजे प्युअर थॉट नेहमीच मला या सगळ्याच एकूण प्रवासामध्ये आहे की डॉक्युमेंटेशन नावाची गोष्ट खूप महत्वाची असते. अनेकदा घडून गेलेल्या गोष्टींचं जेव्हा पुढे जाऊन त्याचे जे विपर्यास आपल्याला दिसतात, आपण आत्ताही बघतो अनेक ऐतिहासिक कालीन गोष्टींचा विपर्यास झालेला, आणि त्याचे त्या काळातले काहीच पुरावे नसतात आपल्याकडे उपलब्ध. म्हणूनही बऱ्याचदा जी लोक ऐकीव माहितीवरनं गोष्टी घडतात त्याच्यावरती विश्वास ठेवतात किंवा मग पाटे फुटतात, वाद होतात. तर 3 तलाकच्या अनुषंगाने सुद्धा तोच मुद्दा होता की 5 स्त्रिया ज्या अत्यंत सामान्य कुटुंबातून येतात, कुठल्याही प्रकारची चळवळी किंवा असं काहीच त्यांच्या मागे तसा काहीच बॅकअप नाहीये, पार्श्वभूमी तशी नाहीये की बाबा त्या फार क्रांतिकारी काहीतरी कुटुंबातून आलेत आणि मग त्यांनी काहीतरी ते केलंय. त्या सामान्य स्त्रिया, त्यांच्यावरती तो एक आघात झाला आणि मग त्या अशा उभ्या राहिल्या एका प्रथेविरुद्ध, सुप्रीम कोर्टापर्यंत गेल्या. तर त्यामागचा थॉटच हाच होता की त्यांचा तो प्रवास कुठेतरी डॉक्युमेंट होणं गरजेचं आहे, आणि तो जर व्यवस्थित आपण त्यांना भेटून प्रत्यक्षात ते करू तर त्यांच्याबरोबर पण जे काही घडलं आणि त्यांनी जो काही प्रवास केला त्याचं एक आपल्याला संकलन करता येईल, हा एक प्युअर थॉट होता. आणि त्या ह्याच्यातनं ती कृती घडली. आणि भीती मला कधीच लिहिण्याच्या पातळीवर वाटत नाही. म्हणजे लेखन हीच अशी गोष्ट आहे की मी तिथे खूप निर्भय असते. म्हणजे मला जाणवतं पण की कदाचित बोलणं हा माझा प्रांत नसल्यामुळे मी तिथे कम्फर्टेबल पण नसते विशेष अशी. पण लेखनाच्या पातळीवरती मला तिथे फार म्हणजे भीतीमुक्त असण्याची जी कुठली माझी जागा असेल तर ती लेखन आहे. आणि त्यामुळे मला आपण जे काही सांगतोय त्याच्याविषयी जर विश्वास असेल आणि ते सांगणं महत्वाचं वाटत असेल तर मला त्या सांगण्याविषयी कुठंच भीती वाटत नाही. बरोबर. आता ह्या 5 जणी आहेत, ह्या 5 जणींचं बॅकग्राऊंड जर बघितलं तसं सर्वसामान्य घरातल्या आहेत, पण प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे, प्रत्येकाची कहाणी वेगळी आहे. राईट. तर पण त्यांचा एंड रिझल्ट जो आहे तो सेम आहे. बरोबर. त्यांना जे भोगायला लागले ते सारखं आहे, प्रत्येकीचं दुःख समान आहे. त्याच्यातला जर समान धागा कुठला असेल तर तो त्या दुःखाचा धागा आहे. तर त्यांच्याशी संवाद साधत असताना 5 जणींच्या विषयक तुम्हाला जाणवलेल्या नेमक्या वेगळ्या गोष्टी काय होत्या? म्हणजे त्यांच्यातली वेदना म्हणा, दुःख म्हणा, तर हे काय नेमकं तुम्हाला जाणवलं आहे सगळ्याच्या? मला वाटतं की मी स्त्री असण्यामुळे तर मला कनेक्ट अधिक चांगल्या पद्धतीने झाला की म्हणजे त्यांची कुणाची आपण कहाणी, म्हणजे पत्रकारांचं कामच हे असतं की ते प्रत्येकच व्यक्तीचं म्हणणं फार एम्पॅथेटिकली ऐकून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि मला असं वाटतं की तटस्थता आपण म्हणतो खूप पत्रकारितेविषयी,
तटस्थता ही अपेक्षितच असते, पण अलिप्तता अपेक्षित नसते. बऱ्याचदा माणसं फार रुक्षपणे कोरडेपणानं गोष्टी पाहतात किंवा अपेक्षाही तशीच असते की पत्रकारांनी तसं असावं. पण मला असं वाटतं की म्हणजे ते फेक आहे, म्हणजे तसं काही घडतही नाही. आपण खरं तर कुठल्या तरी एका बाजूचे असतो म्हणजे, आणि म्हणून आपण ते काहीतरी म्हणणं सांगायचा प्रयत्न करत असतो ना. तर मला असं वाटतं की इथे सुद्धा सत्याच्या जवळ जाणं ही त्यातली हा भाग असतोच. तर ती तटस्थता जरी असली तरी अलिप्तता नव्हती, आणि म्हणून मला त्या प्रत्येकीची वेदना समजून घेणं, आणि मी जेव्हा त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या म्हणजे त्या जिथे कुठे बसतात, जिथे कुठे राहतात, जे त्यांचं कुटुंब आहे, ज्यांच्या बरोबर त्या आता आहेत, आणि बऱ्याचदा सगळ्या माहेरीच, म्हणजे या सगळ्या स्त्रिया माहेरीच होत्या. त्यातली फक्त इशरत जहां हीच बाई जी होती ती कोलकाताची, की जी स्वतःच्या घरात होती, म्हणजे तरीही सासरीच होती ती. तर तिचंच एक तेवढी तशी पार्श्वभूमी होती. त्यामुळे त्यांचं दुःख समजून घेणं म्हणजे आपलं एक कुटुंब, घर हे म्हणजे सोडून येऊन आपला संसार सगळा उद्ध्वस्त झालेला असताना आपण उठून पुन्हा आपल्या माहेरी येणं, तर ते कनेक्ट स्त्री असण्यामुळे मला अधिक चांगल्या प्रमाणात जाणवला. वेदना सगळ्यांच्या तशा म्हणजे कहाण्या किंवा त्याच्यातल्या घटनाक्रम ह्या भिन्न भिन्न असल्या तरी वेदना ही सगळ्यांची सारखीच होती. आपलं कुटुंब मोडण्याचं, आपलं घर संसार तुटण्याचं, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यातली ही होती की त्यांना त्यांचा म्हणजे लग्न मोडण्याविषयीचं दुःख एक वेळेस कमी आहे, पण तो जो एक फेअर चान्स असतो ना दिलेला की आपल्याला एकत्र राहायचंय का नाही याविषयीचा एक जो फेअर चान्स असतो तो त्यांना मिळालेला नव्हता त्या कुठल्याच स्त्रियांना. म्हणजे त्यांना न माहीत असताना, त्यांना काहीच कल्पना दिलेली नसताना तलाकचा कागद त्यांच्या घरी येणं किंवा जाहीर होणं किंवा पेपर आउट करणं, या माध्यमातून त्यांना तलाक मिळाला. ती प्रथा अन्यायकारक होती. म्हणजे घटस्फोट होऊच नाही अशातला काहीच भाग नाहीये. जी दोन माणसं एकत्र राहू शकत नाहीत, एकमेकांशी पटत नाहीये, किंवा त्यांची काही आपली आपली कारणं असू शकतात, वेगळं व्हायचंय, पण वेगळं होण्यामधली जी एक न्याय्य भूमिका पाहिजे, न्याय्य चान्स पाहिजे की बाबा माझं म्हणणं तुझं म्हणणं, आणि मग तुम्ही त्यातनं काहीतरी मार्ग काढताय एकत्र येण्याचा किंवा वेगळं होण्याचा. तर तो फेअर चान्स त्यांना मिळाला नव्हता. हे त्यातलं महत्वाचं मर्म त्या 5 जणींच्या आयुष्यातलं होतं, आणि ते समजून घेणं हे स्त्री असण्यामुळे अधिक मला चांगलं जमलं असं मला वाटतं. हे पुस्तक आल्यानंतरच्या बऱ्याच प्रतिक्रिया सुद्धा तुमच्यापर्यंत आल्या, अनेकांनी त्याचं कौतुक केलं, स्वागत केलं, आणि तर त्यानंतरची तुमची नेमकी भावना कशी होती की हे पुस्तक लिहिल्यामुळे पश्चातापाची भावना कधी जाणवली का, आनंद वाटला, आपण एका चांगल्या विषयाला न्याय दिला? पश्चातापाची भावना मला कधीच वाटली नाही. मी मगाशी म्हणाले तसं की लिहिणं हीच जागा निर्भय असण्याची आहे आणि स्ट्रेंथ आहे. तर ज्या गोष्टीचा आपल्याला नंतर जाऊन पश्चाताप होणार आहे ती गोष्ट करण्याआधीच आपण विचार केला पाहिजे. तर ही खूप जाणीवपूर्वक विचारपूर्वक केलेली कृती होती की आपण काय करतोय हे मला माहीत होतं. त्याच्यामुळे मला पश्चातापाची कुठेच भावना नव्हती. रादर म्हणजे या पुस्तकात जरी आम्ही 5 जणींचाच प्रवास लिहिलेला असला तरी त्याच्या पार्श्वभूमीला आधी पण जे काही घडलेलं आहे त्याला किंवा काही म्हणजे आपल्याला म्हणजे कायदा जो झाला त्याच्यात असं लक्षात आलं की कायद्याने सांगितलं की ते असंवैधानिक आहे, ते घटनात्मक नाहीये त्या पद्धतीने तलाक देणं. पण खरं तर आपल्या भारतीय न्याय व्यवस्थेमध्ये याआधी खूपसे असे निकाल दिले गेले की ज्याच्यात याच पद्धतीचं म्हणणं मांडलं गेलं होतं, पण त्याला म्हणजे कायद्याचं स्वरूप आलेलं नव्हतं. पण आपण ते जजमेंट सुद्धा खरं तर वापरूच शकतो, पण ते त्याला कायद्याचं स्वरूप आलेलं नव्हतं, एवढाच एक म्हणजे डिफरन्स होता. त्यामुळे त्याही घडामोडींना याच्यात मेन्शन केल्यामुळे बऱ्याच अशाही प्रतिक्रिया आल्या की त्यांना त्याच्याविषयीची जी जो समाजामध्ये समज आहे की कुणीही पटकन तलाक देतं, म्हणजे मुस्लिम पुरुष असा अगदीच सहजरित्या ती गोष्ट घडते, आणि मग ते खूप मोठ्या प्रमाणात आहे. खूप बायका इथे पिचलेल्या अवस्थेत आहेत आणि त्या फार अशा त्या म्हणजे त्यांच्यावर काय ती टांगती तलवार आहे. तर हे एवढंच सत्य नाहीये, म्हणजे ते खूपच नॉमिनलशी तो एक भाग आहे आणि ते खूप प्रोजेक्टेड आहे. तर तोही भाग सांगण्याचा यातनं प्रयत्न झालेला आहे. ह्या सगळ्या कामासाठी तुमचा प्रवास झाला, 5 जणींच्या घरी जायचं, वेगवेगळ्या प्रदेशात त्या राहतात. तर हा प्रवास करताना तुम्हाला काही चॅलेंजेस जाणवले का? आणि दुसरं, त्यांना हे पुस्तक लिहिण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याकडून माहिती घेत होता त्यावेळेस ते तेवढ्या कम्फर्टेबल होत्या का, त्या तेवढ्या मोकळेपणाने बोलत होत्या का, किंवा त्यांना जर नसतील तर तुम्ही कसं तयार केलं? म्हणजे
त्यातला एक चांगला भाग हा होता की मी त्यांच्या घरी जाणार होते ना, किंवा त्या जिथं होत्या तिथं जाणार होते. तर मला वाटतं की त्या जिथं कम्फर्टेबल आहेत तिथे जेव्हा तिथं आपण जातो तेव्हा माणसं अगदी सुरुवातीला नाही बोलत, म्हणजे थोडासा तो एक हेजिटेशन असतं, रिलक्टन्स असतो, समोरच्या माणसाविषयीचा थोडा अविश्वास नसतो, पण अजून विश्वास बिल्ड व्हायचा, भावना सुरक्षेची यायला थोडा वेळ लागतो. पण मी त्यांच्याकडेच असल्यामुळे आणि मी खूप वेळ घेऊन गेलेली असल्यामुळे, म्हणजे मला घाई नव्हती की मला तासाभरातच भेटून निघायचंय, मी अख्खा दिवस 2 दिवस तिथे थांबण्याच्या हिशोबाने तिथे गेलेली असल्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा म्हणजे मला पाहणं, माझ्याशी बोलणं आणि मग काहीतरी इतरही गप्पा, म्हणजे नॉट नेसेसरीली त्यांच्या त्याच आयुष्यातल्या घटनांविषयी बोलतोय, काहीतरी रुटीन आत्ताचं चाललेलं चालू असणाऱ्या त्यांच्या आयुष्यात विषयी बोलतोय, कुटुंबियांशी बोलतोय. तर ही गोष्ट त्यांना कम्फर्टेबल करत गेली आणि मग त्या मोकळेपणाने बोलल्या. आणि ही गरजेचीच असते गोष्ट, आपण असं घाईघाईने नाही बोलू शकत. अशा सेन्सिटिव्ह विषय असतो तेव्हा तर तुम्हाला वेळ घ्यावा लागतो, तुम्हाला थोडंसं सायकोलॉजिकली पण त्यांना ब्रीदिंग स्पेस द्यावी लागते त्यांना. तुमचा प्रवास कसा झाला? कारण एकटीनं प्रवास करायचा होता, सगळीकडे जायचं होतं. माझा प्रवासही चांगला झाला. म्हणजे मला चॅलेंजेस म्हणजे काही ठिकाणी असेही आले की म्हणजे एकटी स्त्री ही बऱ्याचदा व्यवस्थेला म्हणजे काय भीतीदायक काहीतरी असं वाटते. म्हणजे मला जेव्हा कलकत्ताला मी इशरत जहांला भेटायला गेले, ती स्वतः अत्यंत छोट्या घरात आणि वस्तीतल्या घरात राहत होती, तर ती कम्फर्टेबल नव्हती तिच्यासोबत मी राहण्यासाठी. तर मला राहायला जागा पाहायची होती आणि मग आम्ही वेगवेगळ्या ठिकाणावरनं बघत होतो की आपल्याला कुठे सोय होईल. आणि बऱ्याचदा अशा प्रोजेक्टमध्ये पैसे कमी असतात, तुम्ही रिसोर्सेस कमी असतात, त्यामुळे असं हॉटेलमध्ये राहणं वगैरे ही गोष्ट थोडी परवडणारी नसते. आणि तो सगळा प्रवास आणि बाकीच्या गोष्टींवरती जरा फोकस करायचा असल्यामुळे तो भाग नव्हता त्यात. आणि मग आम्ही बघत होतो की कुठेतरी आपल्याला कमी पैशात किंवा कुणाच्या तरी घरी असं राहण्याची सोय होईल का. तर एका ठिकाणी म्हणजे लष्करच म्हणजे काय अगदी डिफेन्सच्या का पोस्टाच्या क्वार्टर्स होत्या आणि तिथे माझ्या जाण्याविषयीचं बोलणं झालेलं होतं. आणि मग त्यांनी पण ओके म्हणाले की या तुम्ही वगैरे. पण त्यांचं पुन्हा रिचेकिंग झालं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही फक्त स्त्री एकटीच येते. मग त्यांनी मला विचारलं की तुम्ही एकट्याच येणार आहात का? तर म्हटलं हो एकटी येणार आहे. तर म्हणे कोणी पुरुष नाही का तुमच्या बरोबर? म्हटलं आता एकटी येणार याचा अर्थच एकटी येणार आहे, तर पुरुष कसा काय आता नव्याने निर्माण करायचा आपण. मग म्हणे मग तुमच्या बरोबर मूल येणार आहे का, तुमचा मुलगा किंवा मुलगी कोणी असणार आहे का? तर म्हटलं नाही कोणीच येणार नाही, मी एकटीच येणार आहे. तर मग त्यांनी ते कॅन्सल केलं. ते म्हटले आम्ही एकट्या स्त्रीला देऊ शकत नाही. तर म्हणजे मला एकीकडे असं झालं की एकीकडे आपण अशा स्त्रियांचा काहीतरी म्हणणं सांगायचा प्रयत्न करतोय आणि दुसरीकडे एक प्रवास करून एखादी स्त्री त्यांच्या शहरात येणार असेल तर म्हणजे ती त्यांना धोका वाटते की नाही बाबा आम्ही एकट्या स्त्रीला, म्हणजे माझ्यासोबत एखादं लहान मूल असतं तर त्यांनी मला ती जागा दिली असती. आता ते लहान मूल माझं काय रक्षण करणार होतं, म्हणजे स्वतः त्यांना रक्षणाची भीती जर त्यांना असेल तर त्यात तो काहीच भाग नव्हता. किंवा म्हणजे ते मूल असल्यामुळे मी आपोआप सेफ कशी काय होणार होते हे मला माहित नाही. पण अशा पद्धतीचे पण काही रिमार्क्स म्हणजे या प्रवासामध्ये असे आले. काही ठिकाणी तिथे गेल्यानंतर म्हणजे असं म्हणजे प्रवासात काहींना जेव्हा असं लक्षात आलं की आपण पत्रकार आहोत किंवा काय, तर त्यांना असं त्यांच्या डोक्यात स्टिरियोटाइप्स की मग तुम्हाला सिगरेट हवी आहे का, मग तुम्हाला अशा पद्धतीची काही कम्फर्टेबल करणाऱ्या गोष्टी हव्यात का. तर हे असेही प्रश्न विचारले गेले. किंवा काही ठिकाणी आधीच मला तुमचं आधार कार्ड आणि हे पाठवा, मला कन्फर्म करायचं. मग हे एक वेळेस ठीक आहे की बाबा तुम्ही व्यक्ती आयडेंटिफिकेशनसाठी तुम्ही ते मागवताय. पण ह्या पद्धतीचे स्टिरियोटिपिकल जे पत्रकारांविषयीचे मनात असणाऱ्या गोष्टी घेऊन प्रश्न कमेंट केले जायचे, तर ते थोडंसं मग ते नवीन ते शिकवणाऱ्याच गोष्टी होत्या त्या प्रवासामध्ये. ह्या पुस्तकाबद्दल जर सांगायचं असेल म्हणजे आपण कायद्यावर येऊच, पण ह्या पुस्तकाबद्दल जर थोडक्यात तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही या पुस्तकाचं वर्णन काय कराल? म्हणजे असं मी म्हणणार नाही की हे पुस्तक 3 तलाक विषयी परिपूर्ण माहिती देईल, पण एक साधारण धारणा ज्या मनामध्ये आहेत त्या मोडून काढण्यासाठी हे पुस्तक निश्चित मदत करेल. अनेकांच्या मनामध्ये शंका असतील तर त्या शंका पण दूर होतील. ट्रिपल तलाक नेमका काय प्रकार आहे हे सुद्धा समजेल आणि त्याची कायद्याकडे सुरू झालेली ती जी वाटचाल होती ती समजेल आणि त्या 5 जणींचा संघर्ष समजेल. आता ट्रिपल तलाकचा नंतर कायदा झाला तर त्या कायद्याचा खरंच फायदा झालाय महिलांना? एका सर्टन एक्सटेंट पर्यंत होऊ शकतो त्याचा फायदा, पण त्या कायद्याच्या मी स्वतः पण फेवर मध्ये नाहीये. म्हणजे कारण त्याच्यामध्ये पुरुषांना जी शिक्षा किंवा हे सांगितलेली आहे तर ते क्रिमिनलायझेशन करण्याचा प्रयत्न त्या कायद्याने केलेला आहे. त्याच्यामुळे
केवळ धाक निर्माण करणं हा जर उद्देश किंवा हेतू असेल तर तो कायदा करू शकतो. पण यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की जसं आता तुम्ही हलाला म्हणालात किंवा बहुपत्नीत्व नावाची जी एक प्रथा आहे, तर या दोन गोष्टींना अजिबात ऍड्रेस केलेले नाहीये कायद्यामध्ये. तर असंही होऊ शकतं की माणूस तलाकच देणार नाही आणि त्याच्याकडे बहुपत्नीत्वाचं हे राहतं, म्हणजे तो एकापेक्षा अधिक लग्न करण्याचा अधिकार राहतो, तर तो तलाक नाही देणार आणि दुसरं लग्न करेल किंवा तो म्हणजे हलाला ही पुढचीच गोष्ट झाली. पण तो जर दुसरं लग्न करण्याची जेव्हा तिथं सोय किंवा स्कोप क्रिएट झालेला आहे आपोआप, म्हणजे जो ऑलरेडी आहे, तर ती जी बाई जिला किमान तो तलाक द्यायचा तर ती मोकळी तरी व्हायची, तर ते मोकळं पण होत नाही आणि तुम्ही दुसरं लग्न करून तुमचा वेगळा संसारही साधू शकता. तर मग त्या कायद्याचा तसा जो काही एक इम्पॅक्ट होण्याची गरज आहे, तर तो आपोआप आतूनच थोडासा खिळखिळा असा आहे. म्हणजे त्रुटी खूप आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामधून जो परिणाम साधला जायला पाहिजे होता तो नाही जाऊ शकत. बरोबर. त्यात ह्याही मुद्दे ऍड्रेस झाले असते तर त्याचं काहीतरी, आणि अर्थात जी शिक्षा म्हणजे सुचवली गेलेली आहे त्याची 3 वर्षांची शिक्षा, ही तर म्हणजे आपण अपघातात एखादा मरतो तरी एवढी आपण, म्हणजे माणूस मरतो म्हणजे मृत होतो तरी आपण एवढी जर देत नाही शिक्षा, तर केवळ तलाक दिला म्हणून एवढ्या पद्धतीने शिक्षा देणं, तर तो त्याला क्रिमिनलाइज करण्याचा प्रयत्न अधिक आहे त्याच्यात. पण मला असं वाटतं की ज्या इतर म्हणजे एवढ्या एका गोष्टीवरनं सगळेच लोक याचा गैरफायदा घेत असतील असं म्हणणं हे चूक आहे. कारण जिच्यावरती खरा अन्याय होतो तिच्या बाबतीत असं वाक्य सुद्धा म्हणणं हे फार अन्यायग्रस्त ठरेल. ती आधीच अन्यायाने किंवा शोषणाने पिचलेली असेल आणि त्यात अशा पद्धतीचं स्टेटमेंट करणं की नाही सगळ्या स्त्रिया त्याचा गैरफायदा घेतात, तर ही मानवी वृत्ती आहे. त्यामुळे कुठेतरी त्या ग्रे एरियामध्ये घडतही असेल, अगदीच डिनाय नाही करू शकत. या 3 तलाक नंतर तुम्ही जवळपास मला वाटतं हा 2018 साली लिहिलेलं पुस्तक आहे, त्यानंतर आता हे धर्मरेषा ओलांडताना हे तुमचं नवीन पुस्तक आलंय. पुस्तकाचं कव्हर सुद्धा अतिशय छान आणि बोलकं आहे. विचार हा होता की बऱ्याचदा आंतरधर्मीय विवाहांविषयी लोकांच्या मनामध्ये शंका खूप असतात, कुतूहल आणि शंकाच असतात, आणि बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला तशी माणसं नसतात किंवा असली तरी आपण जाऊन त्यांच्याशी बोलत नाही, संवाद साधत नाही, आणि म्हणून मग त्या शंका ज्या आहेत त्याच जे काही बाहेरून आपण ऐक्यू माहितीवरनं आपण ऐकतो त्याच्यावरच विश्वास ठेवतो. आणि बहुतांश वेळा लव्ह मॅरेज असेल किंवा आंतरधर्मीय विवाह असतील, माणसं त्याकडे बघत असतानाच खूप निगेटिव्हली बघतात आणि त्यांचं असं असतं की बघू त्यांचं कसं जमतंय. म्हणजे असं आपण कुठल्या अरेंज मॅरेज विषयी नाही बोलत ना, की आपण असं म्हणतो की आपण शुभाशीर्वाद देतो, आनंदाने त्यांचा स्वीकार करतो, कसं डिस्टर्ब होईल अरे ते कसं काय असे जगतील बघू, आता तिने निवडलाय ना किंवा त्याने निवडली आहे ना, आता ते कसे राहतायत बघू. तर ही जी निगेटिव्हिटी आहे तर ते आपल्याला जर त्याला जर केटर करायचं असेल, त्याचं उत्तर शोधायचं असेल, तर साधारण एक 10 वर्षांचं ज्यांचं सहजीवन झालंय, आंतरधर्मीय विवाह झालेल्यांचा, त्यांनी सहजीवनाचा एक 10 वर्षांचा म्हणजे एक बराच दीर्घ टप्पाही ओलांडलेला आहे. तर ते एकमेकांविषयी जाणतात, ओळखतातही, आणि वेगळ्या वेगळ्या कल्चरमधनं येणारी 2 माणसं एकत्र कशी राहतात, काय त्यांना चॅलेंजेस येतात आणि त्यांचं सहजीवन नेमकं कसं असतं, ज्याच्याविषयीच बऱ्याचदा निगेटिव्ह खूप बोललं जातं. तर ते जर आपण सांगू शकलो तर लोकांच्या मनातल्या शंका आणि कुतूहल, खरं तर दोन्ही शब्दांमध्ये डिफरन्स आहे, पण त्याही दोन्हींना उत्तरं पण आपल्याला देता येतील आणि कदाचित त्याकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन आपल्याला निर्माण करता येईल. ही त्यातली म्हणजे ही भूमिका जी माणसं जगतातच आहेत, म्हणजे आपल्याला माहीत नसणाऱ्या माणसांविषयी अनभिज्ञ आपण जेव्हा असतो, अज्ञान असतं, तेव्हा आपल्या मनात भीती आणि शंका असतात आणि आपण आपल्या कल्पित कल्पना तयार करतो. तर त्याची उत्तर जर आपण खऱ्या कहाण्यांनीच देऊ शकलो तर कदाचित काम साधलं जाईल आपलं, असं आम्हाला वाटलं. आणि मग त्यातनं ही मालिका डेव्हलप झाली आणि त्याचं मग पुढे पुस्तक आलं. हे जे आंतरधर्मीय विवाह केलेली जी जोडपी आहेत, दोघांच्या संस्कृती वेगळ्या असतात, धर्म वेगळ्या असतात, उपासना पद्धती वेगळ्या असतात, राहणीमान, कपडे घालण्याची पद्धत इथपासून सगळं वेगळं असतं. तर मग ते जुळवून घेताना त्यांचं नेमकं कसं अंडरस्टँडिंग असतं, एकमेकांना कसं समजून घेतात, यांच्याशी संवाद साधताना काय नेमकं जाणवलं त्याच्यामध्ये? मॅच्युरिटी ही खूप महत्वाची गोष्ट असते. कोणीही 2 माणसं जेव्हा एका घरात 24 तास राहायला लागतात, तेव्हा ह्या 2 डिफरन्सेस जे आहेत, वेगवेगळ्या संस्कृतींचं, खानपान, कपडे लत्ते, उपासना, सगळ्यांचा येणारच असतो. आपण याच्याकडे नेहमी असं बघतो की 2 वेगळ्या धर्मातली माणसं आहेत म्हणून तिथे संघर्ष खूप असेल. खरं बघायला गेलं तर एकाच कुटुंबातली 2 जर स्वतंत्र घरं असतील, म्हणजे 2 काकांच्या फॅमिलीमध्ये सुद्धा बराच फरक असतो. म्हणजे त्यांच्या घराघराची संस्कृती वेगळी
वेगवेगळी असते. बरोबर. त्यामुळे जरी सहजातीय किंवा सहधर्मीय विवाह जरी होत असले तरी जेव्हा एखादी मुलगी मुलाच्या घरी येते तेव्हा तिची जरी ती सहजाती आणि सहधर्मीय असली तरी तिची जी काही पार्श्वभूमी, तिचं जे काही चौकट आहे, राहणं पिणं खाणं पिणं वगैरे ते भिन्नच असतं आणि मग ती जुळवून घेते किंवा तोही तिच्याशी तो ऍडजस्ट होतो. तर हा मॅच्युरिटीचा भाग आहे. तिथे केवळ धर्म हा जरा मोठा फॅक्टर असल्यामुळे आपल्याला तिथे काहीतरी खूप बाऊ करण्यासारखी गोष्ट वाटते. जेव्हा सहजातीय सहधर्मीय विवाहात सुद्धा दोन माणसांना एकत्र येताना ऍडजस्टमेंट असते, तीच त्यांच्याही बाबतीत असते. पण आता अगदीच खानपानाच्या बाबतीत जर कोणी व्हेज आणि नॉन व्हेज असा काहीतरी प्रकार असेल तर मला वाटतं तिथे पुन्हा अंडरस्टँडिंग, मॅच्युरिटी ह्या जे मूलभूत गुण आहेत जे असावे लागतात कुटुंब प्रस्थापित होत असताना दोन्ही माणसांमध्ये, स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये, तर तोच फॅक्टर मला असं जाणवलं की तो त्याच्यामध्ये मोठा रोल प्ले करत होता की तुम्ही समजून घेताय. आणि या सगळ्या 15 जणांच्या याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी पण होती की ते सगळे आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होते. म्हणजे त्यांच्या फॅमिलीवर डिपेंडन्सी नव्हती आई वडिलांवरती. त्यामुळे अशा पद्धतीचा निर्णय घेणं किंवा त्याच्यावरती टिकून राहणं ही गोष्ट त्यांच्यासाठी सोपी झाली. तेवढा ते विचार सारासार करू शकतात आणि स्वसक्षमता बरोबर असा त्यातला भाग आहे. ज्यावेळेस आंतरधर्मीय प्रेमविवाहाची प्रकरणं समोर येतात त्यावेळेस दोन्ही बाजूंनी किंवा 3 बाजूंनी म्हणू आपण, आपल्याकडे इतके धर्म आहेत भारतामध्ये, तर त्याचा ऍक्सेप्टन्सचा फार मोठा प्रॉब्लेम आपल्याकडे होतो. स्वीकारार्हता जी आहे ना ती फार मोठा इश्यू असतो. कारण धर्मातल्याच वेगवेगळ्या जातींमधला प्रेमविवाहांचा ऍक्सेप्टन्स नसतो. इथे तर धर्म बदलून तुम्हाला धर्म वेगळा आहे आणि मग त्या व्यक्तीला स्वीकारायचंय, तर तो ऍक्सेप्टन्स असतो का किंवा त्याची काय स्थिती असते? त्याच्या ऍक्सेप्टन्सला अजूनही बरेच म्हणजे आपल्याला थोडासा पेशन्स ठेवावे लागतील की तो तसा समाजाच्या आतून निर्माण होईल. आता असं काही कुटुंबांमध्ये तो दिसतो, काही कुटुंबांमध्ये टोकाचा विरोध दिसतो. पण मला असं वाटतं की कालांतराने ज्या फॅमिलीत ती घडलेली गोष्ट असते ते स्वीकारतातही. बऱ्याचदा त्यांच्यावरती इतर समाजाचा किंवा ते ज्या कुठल्या समाजाला धर्माला बिलॉंग करत असतात त्यांचं प्रेशर अधिक घेतात. म्हणजे त्यांना असं कुठेतरी सुप्तपणे वाटत असतं की आपल्या घरात आलेली सून किंवा जो काही जावई असेल तर त्यांना आपण आता बोलावू, त्यांच्याबरोबर आपलं सौहार्दाचं नातेसंबंध व्हावे. पण त्यांना कुठेतरी ही भीती असते की आपण आपल्या समाजातनं हे करून वाईट टाकले जाऊ. हा किंवा आणि बहुतांश वेळा काय होतं की त्यांनाच समाजातल्या किंवा कुटुंबियांना फेस करायचं असतं. म्हणजे जी 2 मुलं असतात ती त्यांच्यातनं वेगळी झालेली असतात, ती वेगळ्या शहरातही असतात बऱ्याचदा, त्यांना त्याची झळ पोचत नसते. ह्यांना कुटुंबीय नातेवाईक आणि ह्या सगळ्यांनाशी डील करावं लागत असल्यामुळे ते त्याचं प्रेशरही घेतात की त्यांना चालणार नाही किंवा ते आपल्याला समाजातनं वाळीत टाकतील. आणि माणूस हा एवढा असा समाजशील प्राणी आहे की त्याला असं कुठून तरी आपण तुटून पडणार किंवा आपण एकटे पडणार याची एवढी भीती असते की त्यांना जरी मनातून ती इच्छा असली की ठीक आहे आपल्या मुलाने किंवा मुलीने निवडलाय जोडीदार तर तो आपण स्वीकारावा, तर त्याला अजून ते धजावत नाही. तर ती मग तिथं तुम्हाला ते समाज गेला उडत असं म्हणून तुम्हाला काहीतरी हिंमत करायची ज्यांच्याकडे ती ही असते की नाही आमची मुलं अधिक महत्वाची बाकी समाज नंतर, तर मग तिथे तो एक्सेप्टन्स आपल्याला लवकर दिसतो. पर्सिव्हरन्स आणि परस्यू करणं या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. ऍक्सेप्टन्सला आपल्याला पेशंटली वाट बघावी लागेल, हळूहळू ते होईल. मित्रांनो, हिना खान यांनी आज त्यांच्या 2 पुस्तकांच्या लेखनामागचा प्रवास आपल्यासोबत उलगडला आणि त्यांच्या सुरुवातीच्या पत्रकारितेची सुद्धा वाटचाल आपण जाणून घेतली. समाजमध्ये त्यांनी आज आपल्याला वेळ दिला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपले व्हिडिओ पुढे फॉरवर्ड करा, आपल्या समाज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.